लोकशाही विकत असतील, त्याचे 3 तेरा वाजवत असतील, तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि हे शिंदेचं नाहीये, शिंदेचा वापर होतोय, त्यांना कळत सुद्धा नाहीये की आपला वापर होतोय. हे इनडायरेक्टली भाजपचं एक मोठं षडयंत्र आहे. त्यांना अमुक अमुक बिलं जी आणायची आहेत त्यासाठी त्यांना लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी त्यांना त्यांचे खासदार जास्त हवेत, त्यांच्या पूर्ण एनडीएचे, त्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे. कारण आज बावनकुळे म्हणाले की भाजपचा याच्याशी काही घेणं देणं नाही. नक्कीच घेणं देणं आहे. हे खासदार स्पीकरना आधी भेटल्यानंतर अमित शहाना जाऊन भेटणार होते. कशासाठी? त्यांना सांगण्यात आलं होतं की तुमच्यापैकी एकाला मंत्रीपद आणि 100 कोटी निधी दिला जाईल. कोण देणार आहे निधी खासदारांना? सेंटरकडनं आल्याशिवाय आणि हे आश्वासन आल्याशिवाय हे होऊच शकत नाही. तर आत्ताच्या घटकेला लोकांना हे समजणं गरजेचं आहे. ठाकरेंना, त्या पवारांना, या दोन्ही पक्षांच्या अक्षरशः मी विरुद्ध लढलेली व्यक्ती आहे, पण आत्ताच्या घटकेला हे पक्ष सोडा. लोकशाही धोक्यात आहे. म्हणून मला असं मांडावं असं वाटतंय की या दोन्ही पक्षांनी आता तरी विचार करावा, आता तरी डोळे उघडावे आणि या 6च्या 6 ठिकाणी खरं तर एक रेफरंडम करायला हवं या पक्षांनी. आणि तिथे या 3 समजा सीएसडीएस म्हणा, नेल्सन म्हणा, अशा कुठल्या तरी मोठ्या यंत्रणेला घेऊन तिथे लोकांचं ऑनलाईन मतदान त्यांनी कलेक्ट करावं आणि जाऊन त्याच्या विरुद्ध PIL जी आहे ती करावी असं मला वाटतंय. कारण आता ही जर संपलं आणि जर यांचं हे जे सो कॉल्ड बिल आलं तर याच्या पुढे 50 वर्ष भाजपचंच सरकार या देशात राहील, याच्यात काडी मात्र शंका नाही. कारण प्रत्येक राज्यात जर यांची मोठ्या मोठ्या राज्यांमध्ये जर त्यांचे आमदार आणि खासदार वाढले तर भाजपशिवाय या देशात कोणीही उरणार नाही. आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे. म्हणून मी आज ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे. आणि मला असं वाटतं आता तरी या सगळ्या प्रादेशिक पक्षांनी जागं होणं गरजेचं आहे, एकत्र येणं गरजेचं आहे आणि भाजप विरोधात बनण्यापेक्षा लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे.